ॐ गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्ति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमतिशान्ति शीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भोजलधोतत्वबोधसेतुकरम् ओम तत्सत्प्रभ्रमणे नमः. सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरु पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरु शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरु पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व मोक्षांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 55 काढा. पान नंबर. वरील दृष्टांताचा सिद्धांत आपण बघणार आहोत आज. तर आपण विष्णुदत्त सावकाराचा दृष्टांत बघितला आणि त्या दृष्टांताचा सिद्धांत आता आपण बघणार आहोत. तो विष्णुदत्त सावकार कर्जबाजारी झाला होता आणि त्याच्या मित्रानं सल्ला दिल्यामुळं एक कर्जबाजारी जो हात होता मित्रानं सल्ला दिल्यामुळं विष्णुदत्त सावकाराकडं नोकरीला राहिला आणि सगळं कर्जाची फेड करून घेतली निष्काम सेवा करून. तर आता आपण त्याचा दृष्टांतचा सिद्धांत बघणार आहोत. ओम नमः शिवाय. वाचा कोणी. ओम नमः शिवाय. वाचू का? हो वाच. ओम नमः शिवाय. वरील दृष्टांताचा सिद्धांत. मूर्ख जो जीव ज्याने काम क्रोधादी शरीररूप दुजरांच्या संगतीने आत्मबोध रूप आपले सर्व धन घालून टाकले. आपण संसारी करता भोगता इत्यादी आहोत असे जे त्याने अज्ञानाने मानले त्याच्या योगाने व आपल्या पापुण्यादी कर्माच्या संबंधाने तो यमराजाचा कर्जदार झाला. तेव्हा त्या पापुण्याची सर्व कर्माची फले फिरून भोगण्यासंबंधी स्पष्ट उल्लेख यमराजाने त्याच्या ललाटपत्रिकेत करून दस्तऐवज करून ठेवला. त्याच्या योगाने जीवाला पुन्हा पुन्हा जन्म घेऊन मरावे लागले आहे. तेव्हा स्वकर्माची फळे म्हणून प्राप्त झालेल्या आपल्या जन्मादी दुःखापासून मुक्त व्हावे या हेतूने जीव एका गुरु शरण गेला. पण तो गुरु त्याच्या दुर्दैवाने द्वैतवादी निघाल्यामुळे त्या जीवाने त्याची कितीतरी सेवा केली. तथापि जन्म मरणाच्या दुःखापासून सुटका होण्याविषयी त्या गुरुपासून त्या सद उपदेश न लाभल्यामुळे त्याचे दुःख जसेच्या तसेच राहिले. इतकेच नव्हे पण उलट संसाराच्या क्लेशाने त्यास अधिक पीडा मात्र होऊ लागली. असा काही काल गेल्यानंतर जीवाच्या पूर्वीच्या काही पुण्याने सन्मार्गाने जाणारा असा एक ज्ञान संपन्न मित्र त्यास भेटला आणि त्यास म्हणू लागला, अरे बाबा, असले द्वैतवादी गुरु धन हरण करणारे मात्र असतात. अशांची सेवा केल्याने शोक जन्म मरण रूप दुःखाची निवृत्ती कदापि होणार नाही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. वरील दृष्टांताचा सिद्धांत. मूर्ख जीव ज्याने काम क्रोधादी षडरिपू
दुर्जनाच्या संगतीने आत्मबोध रूप आपले सर्व धन घालवून टाकले. सर्व धन घालवून टाकलं, हरवून टाकलं सर्व धन, त्याच्याजवळ जे होतं ते. ह्या मूर्ख जीवानं, शास्त्र संस्कार नाहीत त्याला मूर्ख असं म्हटलेलं आहे. किंवा दुर्जनाची संगती केली, आपलं हित त्यानं साधलेलं नाही, आपलं स्वरूप त्यानं ओळखलं नाही आणि दुर्जनाची संगती केली. स्वधर्म सोडला, आत्मधर्म सोडला आणि दुर्जनाची संगती केल्यामुळं त्याच्याजवळ जे धन होतं ते सगळं संपून गेलेलं आहे. तर मूर्ख तो जो जीव, त्याने कुणाची संगती केली तर काम क्रोधादी षडरिपूची संगती केली. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर ही षडरिपू सांगितले. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर ह्या षडरिपू दुर्जनांची संगती केली. ह्याला दुर्जन असं म्हटलेलं आहे. तिथं दृष्टांतामध्ये त्याने दुर्जनाची संगती केली होती. ज्याला शास्त्र संस्कार नाहीत अशा मित्राची संगती केली होती आणि त्यांच्याबरोबर त्याने व्यवसाय केला, धंदा केला आणि त्याच्यामुळे तो कर्जबाजारी झाला. आता ती जो कर्जबाजारी होता तो इथं तो जीव आहे. जीवानं सुद्धा काय केलेलं आहे तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ह्यांची संगती केली. ही षडरिपू ही दुर्जन असं सांगितलेलं आहे. कोण कोण सांगितले दुर्जन लिहून घ्या नाही तर. ओम नमः शिवाय. 6 दुर्जनांची नावे सांगा. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. ओम नमः शिवाय बोला. कोणते कोणते सांगितले दुर्जन? ओम नमः शिवाय सांगू ताई. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ही 6 षडरिपू. षडरिपू ही दुर्जन आहे. ही षडरिपू म्हणजे 6 शत्रू सांगितले. रिपू म्हणजे शत्रू आहेत. ओम नमः शिवाय. सुनीता बोल, कोणते कोणते दुर्जन कोण आहे तिथं आणि किती? ओम नमः शिवाय. हां, दुर्जन 6 आहेत. एक काम, क्रोध, मद, मोह, मत्सर. 5 झाले. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर. ओम नमः शिवाय. लोभ, मोहम्मद, मत्सर असे ही 6 शत्रू सांगितलेले आहेत. ही 6 शत्रू जी आहेत ती आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख होऊ देत नाहीत. ही दुर्जन आहेत. म्यूट कर सुनीता, म्यूट करा. दुर्जन आहेत ही आणि ह्यांच्या संगतीने आत्मबोधरूपी आपले सर्व धन हरवून टाकलेले. आत्मबोध म्हणजे आपला आत्म्याचं ज्ञान, बोध म्हणजे ज्ञान आणि आत्म म्हणजे आत्म कशाला म्हणावे, आत्म्याची व्याख्या काय? ओम नमः शिवाय सांगू. हां सांगा. नकाशिकांत भरलेल्या चैतन्याला आत्मा म्हणून. दुसरं सांगा कोणी. ओम नमः शिवाय. हां, देहामध्ये नकाशिकांत भरलेल्या चैतन्याला आत्मा असे म्हणावे. ओम नमः शिवाय. काय राहिलं होतं बुरांडे ताई? देहामध्ये नकाशिकांत भरलेल्या चैतन्याला आत्मा असं म्हणावं. बोध म्हणजे ज्ञान, आत्मबोध रूपी धन, आपलं सर्व धन जे आहे ते घालवून टाकलेलं आहे. कशानं घालवून टाकलं, कशामुळे हे म्हणजे धन गेलं? तिथं जसं दृष्टांतामध्ये
कशामुळे कर्जबाजारी झाला होता तो? कर्जबाजारी झालेला जो व्यक्ती होता तो कर्जबाजारी का झाला? बोला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. दुर्जनांच्या संगतीने त्याने व्यापार केल्यामुळे हे झाला, कर्जबाजारी झाला. कर्जबाजारी झाला. ओम नमः शिवाय. सांगा महाजनताई, कशामुळे झाला कर्जबाजारी? ओम नमः शिवाय. दुर्जनाच्या संगतीमुळे झाला कर्जबाजारी तो. आणि इथं कशामुळे आत्मबोध रूपी? तिथं त्यानं दुर्जनाच्या संगतीनं सगळं त्याचं धन गेलं. इथं का गेलं हो धन? इथं कशामुळे गेलं धन? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सांगू? हो सांगा. ओम नमः शिवाय. सांगू? हो थांबा बुरांडे ताई थांबा, सांगा काकी, पुन्हा सांगा. तुम्ही हात करा वरी, कोण कोण सगळ्यांना विचारते मी. सांगा. त्या मूर्खाने काम क्रोधादेश दुर्जनाच्या संगतीने आत्मबोध रूप आपले सर्वधन संपवून घालून टाकले. आपण संसारी करता दुःखात हे त्याने अज्ञानाने मानले नाही. अज्ञानानं मानले त्याने. कुणाची संगती केली त्यानं? कोणाची संगती? त्याने काम क्रोध लोभ मोह मत्सर यांची संगती केली. किती कोणते षडरिपू? नीट सांगा षडरिपू. सांगू का? काम क्रोध मोह लोभ मोह मत्सर किती झाले? काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अशा 6 शत्रूची संगती केली. म्यूट करा, आवाज यायलाय, म्यूट करा. ह्या दुर्जनाची संगती केल्यामुळं आत्मबोध रूपी जे आपल्याजवळ धन आहे, आपल्यामध्येच धन आहे हो, दुसरीकडे कुठं धनाला जायचंच काम नाही. धनाचा सगळा साठा आपल्यामध्ये आहे, पण आपण कुठं बाहेर फिरतोय धन हुडकीत. खरं तर आत्मबोध आनंद रूपी आपल्याला जे धन पाहिजे, सुख ज्याला म्हणतो, आनंद ज्याला म्हणतो, ते बाहेर नाहीच, आपल्यामध्येच आहे आनंद तो. पण आपला शोध बाहेर आहे. घालवून टाकले आपण संसारी करता भोगता इत्यादी आहो असे जे त्याने अज्ञानाने मानले. संसार कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. नमः शिवाय. जन्म मृत्यूला संसार म्हणावं. संसारी करता भोगता इत्यादी आहो असे जे त्याने अज्ञानाने मानले, त्याच्या योगाने व आपल्या पाप पुण्यादी कर्माच्या संबंधाने. कोणता अज्ञान होतो त्याला? मी संसारी, मी करता, मी भोगता असं तो जो मानत होता, तो त्यानं कशामुळं मानलं? तर अज्ञानामुळं मानलं. मग कशाचं अज्ञान होतं आणि कशाच्या अज्ञानामुळे त्याला असं वाटत होतं की मी संसारी आहे, मी करता आहे, मी भोगता आहे, सगळं मीच करतो, असं का वाटत होतं? कोणतं अज्ञान होतं त्याला? ओम नमः शिवाय. देहालाच आपण आहे समजून गेलं, आलेलं मनात गेलं. बोला दुसरं कोणी लक्ष देऊन ऐकायचं. बोला. ओम नमः शिवाय. त्याचा आत्मबोध म्हणजे त्याला आत्म्याचं ज्ञान नव्हतं. त्याला आपणच करता जाता असं वाटत होतं. संसारी करता भोगता आपणच सर्व आहोत असं त्याला वाटत होतं. त्याला आत्म्याचं ज्ञान नव्हतं. आपण म्हणजे कोण? आपण देह म्हणजे हे. ओम नमः शिवाय. बोला दुसरं कोणी. ओम नमः. आपण म्हणजे देह सावकार. ओम नमः शिवाय. आपण म्हणजे जीव. ओम नमः शिवाय. कोण बोला? सुनंदाताई बोला, काय सांगायचंय सांगा.
आपण म्हणजे आत्मा. कर्ता आपण भोक्ता देह इत्यादी अहो असे आपण त्याने आत्मा असून अज्ञानाने मानलेले होते. इथं त्यानं इथं कोणाला मानलेलं होतं? आत्म्याला इथं नव्हतं मानलेलं. इथं आपण म्हणजे आत्मा ही बरोबर आहे, पण इथं कोणाला मानले त्यानं आपण? इथं मी कोणाला म्हणतो तो? मीच संसारी, मी करता, मी भोगता असं जो म्हणतोय तो कोणाला म्हणायला आहे? सूक्ष्म देहाला, स्थूल देहाला. स्थूल देहाला म्हणायला आहे. ही स्थूल देहालाच तो मी म्हणायलेला आहे. असे अज्ञानाने मानलेले होते. त्याच्या योगाने व आपल्या पाप पुण्यादी कर्माच्या संबंधाने तो यमाचा कर्जदार झाला आणि ह्याच्यामुळंच तो यमाचा कर्जदार झालेला आहे. जो नाही ते आपण त्यानं अंगावर ओढून घेतलं. नाही ते अंगावर ओढून घेतल्यावर सुख लागेल का हो? आपण दुसऱ्याच्या घरामध्ये एक बाई गेली आणि तिथंच घरामध्ये शिरून ती म्हणू लागली, हीच माझा नवरा आहे, ही माझीच लेकरं आहे, ही घर माझंच आहे. ज्याचं घर आहे ते गप बसेल का हो? आणि ती जर गप नाही बसलं तर हिला दुःख होईल का नाही होईल? जी दुसऱ्याच्या वस्तूला माझं म्हणते त्याला. मग इथं काय केलेलं आहे? तर ही अज्ञानामुळं देहालाच माझं म्हणत आहे इथे. आणि असं म्हणून आत्मज्ञान आत्मबोधाचं जे धन आहे ती त्यानं सगळं घालवून टाकलं. मी आत्मा आहे ही त्याला कसलंच आठवतच नाही. आपल्याला तरी आठवत होतं का हो? मीच शरीर आहे, मीच सगळं केलं. काय ती मी घर बांधलं, मी वाडा घेतला, काहीच नव्हतं आधी. सगळं मी केलं. हा जो मी आहे हा मी आपण देहाला म्हणतो, पण इथं मी देहाला म्हणायचं नाही तर आत्मा मी आहे, ध्येय मी नाही. बघा कसा मी नाही ध्येय. मी केलं म्हणतो, माझं सगळं म्हणतो, पण ध्येय आत्म्याला मी म्हणायचे, देहाला मी म्हणायचं नाही. ही ध्येय जड आहे. ह्याच्यामधून जेव्हा आत्मचैतन्य निघून जातं तेव्हा ह्याची काय अवस्था होते आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे. काय अवस्था होते ह्याची? अहो ह्याच्यामधलं नावसुद्धा निघून जातं. काय म्हणतो? एखादा मनुष्य जर गेला तर ते गेले म्हणतो, मग राहिलं ते काय? मग त्याची डेड बॉडी येईल म्हणतो. नावसुद्धा तिथं राहत नाही थोडा वेळसुद्धा. हा जड देह आहे. पण म्हणून आपण जी नाही त्याला अंगाला लावून घेतलं. देह मी नाही आणि देहालाच आपण मी म्हणतो. आपण आत्मा असून देहाला मी म्हणत आहोत आणि ह्याच्यामुळंच आपण कर्जबाजारी झालो, यमाचा कर्जदार झालो. नाही त्या वस्तू अंगाला लावून घेतल्यामुळं त्याच्या योगाने आपल्या पाप पुण्यादी कर्माच्या संबंधाने तो यमराजाचा कर्जदार झाला. मीपासूनच सगळं होतं. भांडणसुद्धा मीपासूनच होतं. बघा, पाप मीपासूनच होतं, पुण्य मीपासूनच होतं. मी केलं, मीच सगळं केलं, तू केलं नाही. मी आला की तू आला आणि ह्याच्यापासूनच सगळं पाप पुण्य घडतं. आणि ही पाप पुण्य घडण्यामुळं त्याचं कर्म साठतं. त्या पापपुण्यामुळं पापपुण्यादी कर्माच्या संबंधाने त्याचं कर्म होतं आणि त्या संबंधाने मग यमराजाचा तो कर्जदार होतो. तेव्हा त्या पापपुण्यादी सर्व कर्माची फळे फिरून भोगण्यासंबंधीचा स्पष्ट उल्लेख यमराजाने त्याच्या ललाट पत्रिकेत करून दस्तऐवज करून ठेवला. यमराज काय करतो? यमराज म्हणजे चित्र आणि गुप्त. चित्रगुप्त हा कारभारी आहे तिथला आणि ही 24 तास आपल्या बरोबर आहेत. बघा, आपल्या उजव्या खांद्यावर चित्र आणि डाव्या खांद्यावर गुप्त बसलेला आहे आणि आपण जे जे करतो त्याची सगळी रेकॉर्डिंग होईलेली आणि गुप्तपणानं होईलेली. रात्री दिवसाचं पाप पुण्य चित्र लिहितो आणि रात्रीचं गुप्त लिहितो असं सुद्धा इथं एका ठिकाणी आलेलं आहे. आणि ही सगळं लिहून ठेवलेलं आणि त्यालाच आपण ललाट पत्रिका म्हणतो. ललाट म्हणजे कपाळ, कपाळावर आपल्या लिहून ठेवलेले असं म्हणलेलं आहे.
आणि ते कशामुळं लिहून ठेवलेलं, काय लिहून ठेवलेलं आहे तर आपलं कर्म लिहून ठेवलेलं आहे. आणि कर्मापासूनच आपल्याला सुखदुःखाची प्राप्ती होते. कर्माचे प्रकार सांगितलेले, ती कर्म पुढे येणारच आहे. संचित कर्म, क्रियामान कर्म आणि प्रारब्ध कर्म, ही जी कर्म आहे आणि ह्या कर्मापासूनच आपली ललाट पत्रिका तयार होते आणि तो यमराज तयार करतो. यजमानाने त्याच्या ललाट पत्रिकेत करून दस्तऐवज करून ठेवलेले आहे. सगळं लिहून ठेवलं आहे, त्याच्यावर सह्यासुद्धा करून ठेवलेल्या आहेत. सगळ्या पक्क करून ठेवलं आहे ती ह्यानं काय काय केलं आहे. पाप पुण्य. पाप 3 प्रकारचं असतं बघा. पाप जे आपण करतो शारीरिक, मानसिक आणि वाचिक. शरीरानंही पाप करतो. आता शरीरानं पाप आपण कोणतं करतो? कुणाला लात मारणं, कुणाला लाता बुक्क्या मारणं, काठीनं मारणं, अशा प्रकारे कुणाचा हातानं खून करणं, ही शारीरिक, कुणावर अत्याचार शरीरानं करणं, ही शारीरिक पाप सांगितले. वाचिक म्हणजे शब्दानं, वाचेनं केलेले पाप. शब्दाचे प्रहार करणं, लोकाच्या अंतःकरण दुखवणं, लोकाच्या वर्मी लागल असं बोलणं, शिव्या देणं, भांडणं, निंदा करणं, ही वाचिक पाप सांगितले. मानसिक म्हणजे दुसऱ्याचं वाईट चित्तणं. दुसऱ्याचं चांगलं झालं की मला वाईट वाटतं, काही संबंध नाही त्याचा माझा, अशी जी वृत्ती आहे. दुसरं मोठं घर बांधायला की माझ्या पोटात उगाचच आग लागली, असं जे होतं त्याला मानसिक पाप असं म्हटलेलं आहे. काहीसुद्धा संबंध नसताना सुद्धा दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही, अशा प्रकारचं पाप असते, ती मानसिक पाप आहे. आणि हे सगळं पाप आपलं लिहून ठेवलेलं आहे त्या ललाट पत्रिकेमध्ये. आपल्या त्या यमराजानं, त्या चित्रगुप्तानं दस्तऐवज करून ठेवली आहे. ती वही सह्या करून ठेवलेली आहे. त्याच्या योगाने जीवाला पुन्हा पुन्हा जन्म घेऊन मरावे लागते. कशामुळं मरावं लागतं तर ह्या पाप पुण्याच्या आपल्या कृतीमुळंच जन्ममरण आपल्याला पुन्हा 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 पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरी शयनम. कितीदा मरावं, कितीदा जन्मावं आणि कितीदा आईच्या त्या जठरामध्ये शयन करावं, त्या घाणेरडा गर्भवास कितीदा भोगावा. ही कशामुळं होतं तर आपण केलेल्या कर्मामुळं. आपण केलेले 3 प्रकारचे जे पाप आहेत किंवा पुण्यकर्म. पुण्यकर्म जर केलं तर चांगल्या योनीत, देवासारख्या योनीमध्ये जन्माला येतो आपण. पण माणसासारखी श्रेष्ठ देह कोणताच नाही बघा माणसासारखी योनी. कारण इथं मुक्ती प्राप्त करून घेता येते, मोक्षापर्यंत जाता येतं. तसं देवादिकांच्या शरीरात आपण जरी गेलो तरीसुद्धा तिथं आपल्याला काहीच पुण्य करता येत नाही. तिथं फक्त आपण केलेले जे कर्म आहेत ते भोगायचे असतात. आणि भोगून ते पूर्ण झाले की पुन्हा मृत्यू लोकाला यावं लागतं. म्हणून पुण्यकर्म केलं तर देवादिकांच्या योनी प्राप्त होतात आणि पापकर्म केलं तर कुत्रं, मांजर, गाढव अशा नीच योनी, डुक्कर, अशा ह्या नीच योनी आपल्या आपल्या कर्मानुसार प्राप्त होतात. म्हणूनच पुन्हा पुन्हा जन्मावे लागते आणि मरावे लागते आहे. तेव्हा सकर्माची फळे म्हणून प्राप्त झालेल्या आपल्या जन्मादी दुःखापासून मुक्त व्हावे, या हेतूने आपल्याच कर्माचं फळ आपण भोगतो. दुसरं कोणीच केलेलं नसतं, आपण केलेलं आपल्याला सगळं भोगावं लागतं. तिळा एवढं सुद्धा कर्म आपले कोण केलेलं ते तसं माफ करत नाही. कर्म कुणालाच माफ करत नाही हो. कुणीही माफ करेल दुसरं, जगातलं जाऊ द्या बाबा द्या सोडून म्हणून, पण कर्म मात्र सोडित नाही. कर्म झडतीच घेतं, सगळं झाडून झडती घेतं. आपल्याला जीवनामध्ये जे दुःख प्राप्त होतं बघा आतासुद्धा, आपण म्हणतो ह्यानं दुःख दिलं, त्यानं दुःख दिलं, त्याच्यामुळं मला असं झालं. पण ती तसं नसतं, तर कर्मानं त्याला हाती धरलेलं असतं बघा.
त्याला त्या कर्माला त्याचं फिडून घ्यायचं असतं आणि कोणाला तरी हाती धरून ते फिडून घेतं आणि ते आपलंच कर्म असतं. असं जर म्हणलं तर आपण जीवनामध्ये कुणालाच दोष देऊ शकत नाही आणि देतही नाही. कसं आहे बघा, कुत्र्याला सुद्धा कळतं बघा ती, पण आपल्याला कळत नाही. कुत्र्याला जर आपण दगड मारला किंवा काठी जर मारली तर कुत्रं काठीला चावत नाही बघा, आपल्या अंगावर धावतं. त्याला माहीत आहे ह्यानं काठी हातात घेतलेली, काठी काय आपोआप आपल्याकडे आलेली नाही, काठी तिची ती आलेली नाही आपल्याकडं, ह्यानं हातात घेतलेली काठी, ह्यानं मला काठी मारली म्हणून कुत्रं आपल्या अंगावर धावतं. तसंच आपलं जी कर्म आहे ना, कर्मानं त्या व्यक्तीला हातात धरलेलं आहे आपलं फिडून घेण्यासाठी. आपल्याला जे आपण कर्म केलं ते, म्हणून आपल्या कर्मानं त्याला हाती धरून तो आपल्याला त्रास देत असतो. असं एक कर्मामुळं सुखदुःख आपल्याला जीवनामध्ये प्राप्त होतं आणि जन्म मरणसुद्धा अनेक प्रकारच्या येवणीसुद्धा या कर्मामुळंच प्राप्त होतात. आणि ह्याने देवादिकांनासुद्धा सोडलेलं नाही, रामप्रभूंना सोडलेलं नाही, कृष्ण परमात्म्याला सुद्धा सोडलेलं नाही. छोट्या छोट्या कर्मामुळं त्यांना 10 जन्म घ्यावं लागलेला रामप्रभूंना सुद्धा. म्हणून आता तिकडं जर गेलं तर खूप लांब होतं दृष्टांताकडं, आपण तिकडं नको जायचं. पुन्हा पुन्हा जन्म घेऊन मरावे लागते आहे. स्वकर्माचे फळे म्हणून प्राप्त झालेल्या आपल्या जन्मादी दुःखापासून मुक्त व्हावे या हेतूने जीव एका गुरु शरण गेला. काय करावं ह्याच्यासाठी? जीव एका गुरुला शरण गेला. हा दुःखानं व्यापलेला आहे, अतिशय दुःख प्राप्त व्हायले. आपल्याला सुद्धा वाटतं बघा किती दुःख आहे आणि मलाच सगळ्यापेक्षा जास्त दुःख आहे. प्रत्येकाला तसंच वाटतं बघा, कुणालाच दुःख नाही, सगळे सुखी, पण मला दुःख आहे. पण ह्या संसारामध्येच सुख नाही, पाप पुण्याचं मिश्रण हे जीवन आहे आणि इथं सुखच नाही तर मग कुणालाच सुख नाही. आडातच नाही तर पवऱ्यात कुणाच्या येणार आहे हो. सगळे चौकून पाणी शेंदायले आडावर, आडातच पाणी नाही, खरडण लागला आडाला आणि पवऱ्यात इकडून शेंदायला वाटतं त्याच्यात जास्त आलं, तिकडून शेंदायला वाटतं ह्याच्यात जास्त आलं, पण कुणाच्याच भाग्यामध्ये सुख नाही तर सगळीकडं दुःखच पसरलेलं आहे. संसारी इंगळ्याचं अंथरूण सांगितलं, इंगळ्याच्या अंथरुणावर झोपल्यावर सुखानं झोप येईल का? तर येत नाही. म्हणून आपल्याच कर्माचं फळ म्हणून आपण जे दुःख भोगत आहोत, आणि कोणतं दुःख तर जन्मादी दुःख, जन्म मरणाचं दुःख, आणि ह्याच्यापासून मुक्त व्हायचं आहे तर हा जीव कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. काय म्हणता? हो सांगा. एक जण सांगा, सगळे सांगा, म्हणजे व्याख्या पाठ होती पण एक जण सांगा बरं. जीव कशाला म्हणावं? कुठस्थ चैतन्य अंतःकरण, कुठस्थ चैतन्यात पडलेल्या प्रतिबिंबाला जीव म्हणावं. ओम नमः शिवाय. बरोबर आलं का हो? बरोबर ओम आलं नमः का? शिवाय सांगू? हां ओम नमः शिवाय. हां सांगा ना. माझं ओम नमः शिवाय सांगू? माझं ताईने उघडले म्यूट. बोला माझं ताई, पुन्हा तुम्ही सांगा. माझं ताई बोला. ओम नमः शिवाय. हां. जीव कशाला म्हणावे? कुटस्थ चैतन्य अंतःकरण, कुटस्थ चैतन्याचे अंतःकरणात पडलेले प्रतिबिंब त्याला जीव म्हणावे. आणि बुरांडे ताई काय म्हणल्या होत्या त्या? नाही, लक्ष नाही दिलं. लक्ष देऊ. ओम नमः शिवाय. काय म्हणल्या बुरांडे ताई? काय राहिलं होतं त्यांचं? काकी काय राहिलं होतं त्यांचं? ते कुटस्थ चैतन्यात पडलेले प्रतिबिंब असं ऐकायला पाहिजे. कुठं चैतन्यात पडलेलं प्रतिबिंब म्हणल्या. सुनीता बोल. औषध सांगा. ओम नमः शिवाय. सुनीता. ओम नमः शिवाय. हां. जीव कशाला म्हणावे? एक कुटस्थ चैतन्य
दोन अंतकरण, एक कुटस्थ चैतन्यात अंतकरण, कुटस्थ चैतन्याचे अंतकरणात पडलेल्या प्रतिबिंबाला जीव असे म्हणावे. हां. आलं का बोरांडे ताई लक्षात? कशात कोणाचं प्रतिबिंब मी पडलं? पण तसंच म्हणलं होतं की, मी बी तसंच म्हणलं होतं ना. कसं म्हणल्या हा? श्रीताई काय म्हणल्या होत्या? कुटस्थ हं, बरं आता सांगा. कुटस्थ चैतन्य अंतकरण, हां. कुटस्थ चैतन्यात हां. अंतकरणात पडलेले कुठंच प्रतिबिंबाला जीव चैतन्यात नाही म्हणावा. पडला प्रतिबिंब. ओम नमः शिवाय. कुठंच चैतन्यात नाही पडलं प्रतिबिंब. काकी काय सांगतात ऐका आता. बोला, कोण बोलायले? सांगू कोण मी बोलायले विलास म्हणून हां तुम्ही सांगितलं का? हां बोला. हां बोला म्हणजे म्हणायला कुटस्थ चैतन्यात म्हणायचं की चैतन्यात म्हणायला. काय चुकलं बघा, माझंच बरोबर आलं म्हणायला पुन्हा. बरं तुम्ही सांगा त्यांना. बोला ना तुम्ही काय म्हणजे सांगा म्हणजे लक्षात येत आहे. कुठंच चैतन्य नंबर 1. हां यायलाय, हो यायलाय. म्हणावे नंबर 1 कुटस्थ चैतन्य, नंबर 2 अंतकरण, नंबर 3 कुटस्थ चैतन्याचं अंतकरणात पडलेले प्रतिबिंब याला जीव असे म्हणावे. ओम नमः शिवाय. आलं का लक्षात बोरांडे ताई? काय चुकलं होतं तुमचं का नव्हतं चुकलं? ओम नमः शिवाय. तर चैतन्याच मी चैतन्यात म्हणलं होतं. हां चैतन्यात म्हणलं होतं. तर जीव मुक्त व्हावे हेतूने जीव एका गुरुस शरण गेला. गुरु कुणाला म्हणावं? ओम नमः शिवाय. गुरु कुणाला म्हणावं? जयश्री बोला. जयश्री ताई. गुरु कुणाला म्हणावं? हां जे आपल्या अंतःकरणाची शुद्धी करून देतात, आपले हित जाणतात, त्यांना गुरु म्हणावे. ओम नमः शिवाय. बोला दुसरं कोणी? काही ऐकू आलं नाही. बोला अजून एक वेळेस सांगा. सांगू थांबा थोडं आता म्यूट करा ताई. सांगा मंगे ताई बोला. भौतिक पदार्थाचे ज्ञान करून देणाऱ्या गुरुला गुरु म्हणाले. हां भौतिक पदार्थ हो सांगा. गुरु कोणाला म्हणाले? भौतिक पदार्थ ज्ञान देणारे, प्रपंचामध्ये ज्ञान करून देतात त्याला गुरु म्हणावे. गुरु म्हणावे. गुरु म्हणावे. मग एका गुरु शरण गेलाय तो, आणि पण तो गुरु त्याला त्याच्या दुर्दैवाने द्वैतवादी निघाल्यामुळे, दुर्दैव म्हणजे पूर्वजन्मी केलेलं पाप पुण्य आणि ह्यापासून जी ललाट पत्रिका तयार झाली त्यालाच आपण माझं कपाळ, माझं दैव, माझं सुदैव, दुर्दैव असं म्हणतो. तर दुर्दैवाने द्वैतवादी निघाल्यामुळे त्या जीवाने त्याची कितीतरी सेवा केली. सद्गुरू गुरु गुरु म्हणून माझ्या घरी गुरु आले, गुरु मला काहीतरी सांगतील म्हणून खूप सेवा केली. कुणी सेवा केली तर त्या जीवानं सेवा केली. दुःखाच्या जो सापळ्यात अडकला होता जीव, दुःखानं गांजून गेला होता, आणि त्या जीवानं जन्मादी दुःखापासून मुक्त व्हावं म्हणून गुरुची सेवा केली. ह्या दुःखापासून मुक्त व्हायचे मला म्हणून सेवा केलेली आहे. परंतु ते गुरु कसे निघाले तर द्वैतवादी. आता द्वैतवादी म्हणजे देव वेगळा आणि मी वेगळा असं सांगणारे गुरु निघाले. तू देवाची सेवा कर म्हणजे प्रपंचातल्या वस्तू तुला प्राप्त होतील असं जे सांगतात ते गुरु द्वैतवादी असतात. देवाची साधना तू कर, तू वेगळा आणि देव वेगळा असं सांगणारे गुरु द्वैतवादी असतात. आणि हे द्वैतवादी जे गुरु सांगतात ते कसे असतात म्हणतात ते,
त्यांची कितीतरी सेवा केली, पण तथापि जन्ममरणादी दुःखापासून सुटका होण्याविषयीचा त्या गुरुपासून त्या सदुपदेश न लाभल्यामुळे त्याचे दुःख जसेच्या तसेच राहिले. द्वैत जर असेल, तू वेगळा आणि मी वेगळा, तर सुखच नाही. कधीच सुख मिळत नाही, कारण सुख तिथं नाही. आता आपल्याला जी वस्तू पाहिजे बघा, जी वस्तू आपल्याला घ्यायची ती तिथं असायला पाहिजे का नाही, तेव्हा आपल्याला मिळेल. तर मग ह्या प्रपंचातल्या वस्तू प्राप्त करण्यासाठी आपण जातो गुरुकडं. आणि गुरु सांगतात, देव वेगळा तू वेगळा, देवाची सेवा कर म्हणजे तुला ती वस्तू प्राप्त होईल. पण ती वस्तू तिथं असायला पाहिजे. आपण नेहमी बघतो बघा, एक आजी होती आणि ती मणी ओवू लागली. आणि मणी ओवीत असताना तिचा एक सोन्याचा मणी खाली पडला. आणि तिच्या घरात लाईट नव्हती, दिवा लावलेला होता. संध्याकाळ होत आली आणि ती मणी शोधू लागली. आता मणी शोधत असताना तिचा मुलगा आला आणि त्याने विचारलं, आई काय शोधतेस? तर ती म्हणली, मणी पडला रे. मणी ववीत होते तर सोन्याचा मणीच खाली पडला आणि सापडतच नाही. तेव्हा मुलगा काय म्हणला, आई आपल्या घरात लाईट नाही आणि तुला इथं मणी कसं सापडल? बाहेर बघ बरं, प्रकाश किती भक्क पडलेला आहे लाईटीचा, खांब्यावरच्या लाईटीचा. तिथं जाऊन शोध मणी. ती तिथं जाऊन मणी शोधू लागली. सापडेल का हो? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नाही सापडणार. का नाही सापडणार? मनी घरात पडला होता ना. हां, शोध कुठं सुरू? बाहेर सापडलं. मग आपलं कसं झालंय, संसारात सुख आहे का? नाही, तरी पण करतोच ना आपण. संसारात सुखाचा शोध घेतो आपण, तिथं सुखच नाही, मग सापडेल का? नाही सापडत नाही. कधीच संसारात सुख सापडत नाही, तर तिथं ती सुख नाहीच. मग जी वस्तू जिथं नाही तिथली वस्तू ती सापडेल का? सापडत नाही. आणि तसंच पण आपण ती शोधण्याचा प्रयत्न करतो. ते म्हणजे मला सापडतं काय की मृगजळ आहे, ती आत्ता हातात येतं काय की वाटतं. मृगजळ बघा तुम्ही, पाणी पाणी म्हणून ते हरण पळत राहतं आणि तिथपर्यंत गेलं तर तितकंच पुढे दिसतं, ते कधीच ते हाताला लागत नाही. तसंच आहे आपल्या जीवनामध्ये सुद्धा, सुखाचा पोशाख घालून दुःखच समोर येत आहे. आणि ह्यालाच प्रपंच म्हणतो, ह्यालाच संसार आपण म्हणतो. नियतीला दोन जुळे मुले आहेत बघा, सुख आणि दुःख. जुळे आहेत पण दोन्ही सारखेच दिसतात. जेव्हा सुख आणि दुःख खेळू लागले तेव्हा दुःखाबरोबर कुणीच नको वाटायला खेळायचं. सगळ्यांनाच सुखाबरोबर सगळे खेळू लागले मुलं. तेव्हा दुःख आपल्या आईकडं नियतीकडं गेलेलं आहे आणि तिला म्हणू लागलं, आई माझ्याबरोबर कुणीच खेळत नाही गं, सगळे सुखाबरोबरच खेळतात. तेव्हा आईने त्याला दोघांनाही मधी बोलावलं, सुखाचे कपडे दुःखाला घातले आणि दुःखाचे कपडे सुखाला घातले आणि बाहेर पाठवलं. बाहेर आल्याबरोबर कपडे जे सुखाचे घातले होते दुःखानं, तेव्हा त्या सगळ्याला वाटू लागलं सुख आलं सुख आलं. पण जवळ गेल्यावर जेव्हा चटके बसायले तेव्हा कळालं सुख नाही, ही दुःख आहे. आपल्याला सुद्धा तसंच वाटतं बघा. सुरुवातीला काय वाटतं, शिक्षण झाल्यावर सुख मिळेल, लग्न झाल्यावर सुख मिळेल, मुलं झाल्यावर सुख मिळेल. अरे सुख नाहीच तर मिळणार कुठं? जिथं नाही तिथं शोध आहे तुमचा. मग सुख आहे कुठं? तर ईश्वराच्या चरणामध्ये, आपल्या स्वरूपामध्ये जे सुखाचं, जे आनंदाचंच आहे त्याचं स्वरूप, परमप्रेमास्पद असं स्वरूप आहे आणि तिथं सुख आहे. ह्या प्रपंचात काही सुख नाही. म्हणून अशा द्वैतवादी गुरुला तो शरण गेलेला आहे. आणि तथापि जन्ममरणाची दुःखापासून सुटका होण्याविषयीच्या त्या गुरुपासून त्यास सदुपदेश मिळालाच नाही. ह्या दुःखातून सुटका होण्याचा उपदेश मिळालाच नाही. दुःखामध्ये गुरपटण्याचाच उपदेश मिळालेला आहे त्याला. का तर देव वेगळा तू वेगळा आणि तू देवाची सेवा कर म्हणजे ह्या प्रपंचामध्ये जिथं नाही तिथलं सुख तुला प्राप्त होईल. सदुपदेश न लाभल्यामुळे त्याचे दुःख जसेच्या तसेच राहिले. त्याला सुख कुठे ही दाखवणारा गुरुच मिळाला नाही. खऱ्या सुखाची प्राप्ती कुठे ही सांगणाराच मिळाला नाही, मार्गदर्शकच मिळाला नाही. म्हणून त्याची त्या दुःखातून काही निवृत्ती झाली नाही.
त्याचं दुःख जशास तसंच राहिलेलं आहे. इतकेच नव्हे, पण उलट संसाराच्या क्लेशाने त्यास अधिक पीडा मात्र होऊ लागली. इतकंच नाही तर पुन्हा संसारामध्ये किती दुःख आहे संसारामध्ये. आपण संसारिक आहेत आपल्याला माहीत आहे. आणि ह्या क्लेशाने त्याला जास्तच पीडा होऊ लागली, जास्तच दुःख होऊ लागलेले त्याला. ह्या संसाराच्या, ह्या नातेच्या, जितका संसार मोठा तितकं जास्त दुःख बघा. आणि संसार कमी, परमार्थ कितीही कमी असू द्या, सुख मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि संसार कितीही विशाल असू द्या, दुःखच मिळतं त्याला. ज्याप्रमाणे पाणी किती बी घुसळा त्याच्यावर लोणी कधीच येत नाही, तसं संसारासाठी किती बी करा तिथं सुख कधीच मिळत नाही. दूध 1 लिटरचं असू द्या, 500 लिटर पाणी घुसळा तुम्ही आणि रात्रंदिवस त्याचं घुसळण करा त्याला, पण ते तिथं सुख, त्याच्यावर तरंग सुखाचे येतच नाहीत. आणि दुधावर तरंग आल्याशिवाय राहतच नाहीत. दही केलं आणि आपल्याला तुपाचे तरंग, लोण्याचे तरंग येतात, तसे परमार्थामध्ये ईश्वराच्या ह्या सद्गुरूच्या भक्तीमध्ये आपल्याला सुखाची प्राप्ती होते. पण संसारात मात्र नाही, तो दुःखानं फोर पडून निघतो. दुःख जशास तसंच राहिलेलं आहे त्याचं. इतकेच नव्हे, पण उलट संसाराच्या क्लेशाने त्यास अधिक पीडा मात्र होऊ लागली. खूप पीडा होऊ लागलेली त्याला संसारातल्या ह्या क्लेशाने. मुलगा जन्माला म्हणजे पेढे वाटतो. ज्यांना पेढे वाटले ना, जेव्हा लाता देतो तेव्हा त्यांच्याच घरी जाऊन रडतो तो. म्हणून संसारात सुख नाही, सुखाचा आभास आहे संसारामध्ये. आणि तसंच इथं त्याला जास्तच दुःख होऊ लागलेलं आहे. असा काही काळ गेल्यावर जीवाच्या पूर्वीच्या काही पुण्याईने सन्मार्गाने जाणारा असा एक ज्ञानसंपन्न मित्र त्यास भेटला. कुणीही भेटतं, पण ती काही ना काही ऋणानुबंध असल्याशिवाय ते जवळ येत नाहीत. पूर्वीची कधीतरी केलेली काही ना काही पुण्याई होती त्याच्याकडं, आणि त्या पुण्याईच्या बलानं त्याला एक चांगल्या मार्गातला, सन्मार्गातला मित्र लाभला. पुण्याई सन्मार्गाने जाणारा असा ज्ञानसंपन्न असा मित्र त्याला भेटला. योगानं त्याच्या स्वतःच्याच पुण्याईनं त्याला तो मित्र भेटला. तुम्ही सुद्धा इकडं आला, तुमचं सुद्धा पुण्यच आहे बरं का. पुण्याईशिवाय ह्या मार्गाकडे माणूस येऊच शकत नाही. म्हणून आपण खूप भाग्यवान आहेत की आपल्याला ह्याची प्राप्ती होऊ लागलेली आहे. ज्ञानसंपन्न मित्र त्यास भेटला आणि त्यास म्हणू लागला, अरे बाबा, असले भेदवादी गुरु धनहरण करणारे मात्र असतात. भेदवादी, देव वेगळा आणि मी वेगळा हे सांगणारे जे गुरु असतात ते फक्त धनहरण करणारे असतात. असं कोण सांगू लागलेले हो? ओम नमः शिवाय. कोण म्हणू लागलेले असं? ओम नमः शिवाय. हां त्याला एक ज्ञान संपन्न मित्र भेटला, त्यानं सांगितलं. हां, ज्ञानसंपन्न मित्र भेटला आणि तो म्हणू लागलेला आहे, असले जे गुरु असतात, देव वेगळा आणि तू वेगळा सांगणारे, हे धनहरण करणारे मात्र असतात. अशाची सेवा केल्याने शोक, जन्म, मरण रूप दुःखाची निवृत्ती कदापि होणार नाही. ह्यांची सेवा केल्याने दुःखाची निवृत्ती होणार नाही. त्यांच्या तरी स्वतःच्या दुःखाची निवृत्ती झालेली असती का? त्यांना जर दुःखाची दुसऱ्याच्या निवृत्ती करता आली असती तर त्यांच्या स्वतःच्या दुःखाची निवृत्ती झाली असती आधी. पण आपण ज्यांना शरण जातो ते नीट बघत नाही बघा. एक मनुष्य, त्याचं टक्कल पडलेलं होतं आणि ते टक्कल, त्याचं केस सगळे गेले म्हणून तेल आणायला गेला. त्याला कुणीतरी पत्ता सांगितला की इथं जा, तिथं तेल मिक्स करून देतात आणि ते टक्कलला लावलं की केस येतात डोक्याला चांगले. मग तो तेल आणायला गेला. त्या दुकानात गेल्यानंतर त्यानं तेल मागितलेलं आहे. माझं टक्कल पडलं, मला ह्या टक्कलला लावण्यासाठी, केस येण्यासाठी तेल द्या. त्या दुकानदारानं, जो तेलाचा दुकानदार होता, त्यानं 3-4 तेलं मिक्स केले आणि दिले.
पण तिथंच एक दुसरा खुर्चीवर माणूस बसलेला होता, तो हसू लागला मनातल्या मनातच. मग ह्या तेल घेणारानं त्याला विचारलं, तेल घेणाराकडे बघून हसू लागला. तेव्हा तेल घेणारानं त्याला विचारलं, का हो काय झालं म्हणे. काही नाही हो, काही नाही हो म्हणला. आणि पुन्हा बाहेर आल्यानंतर तो पुन्हा हसू लागला. पुन्हा त्याने विचारलं, हो का हसतायत, काय झालं. तो म्हणला, तुम्ही ज्याच्याकडं तेल घ्यायला आलात ना, त्याचं टक्कल बघितलं का तुम्ही. त्याला जर टक्कलवर केस येण्याचं त्याच्याकडं असतं तर त्याचं स्वतःचं टक्कल त्याला आधी केस आणले असते ना त्याच्यावर. तसं आपलं असतं बघा. ज्याच्याकडं आपण जातो ते तरी स्वतः सुखी आहे का आपल्याला सुखी करायला. म्हणून शोक जन्म मरण रूप दुःखाची निवृत्ती कदापि होणार नाही. अर्थात अशा गुरुकडून भेदवादी गुरु धनहरणच करणारे असतात. मात्र अशाची सेवा केल्याने शोक जन्म मरण रूप दुःखाची निवृत्ती कदापि होणार नाही, कधीच होणार नाही, कदापि होणार नाही असं सांगितलं. अशा गुरुला शरण जाऊन दुःखाची निवृत्ती कधीच होणार नाही. अर्थात परमपदाची प्राप्तीही होणार नाही, दुःखाची निवृत्तीही होणार नाही आणि परमपदाची प्राप्ती होणार नाही. परमपद म्हणजे सर्वश्रेष्ठ पद, सर्वात मोठं पद. आता पद अनेक असतात. अधिकारी असतो त्याच्यापेक्षा मोठा अधिकारी असतो, त्याच्यापेक्षा मोठा अधिकारी, त्याच्यापेक्षा मोठा अधिकारी. अशा प्रकारे सरपंच असतो, पुन्हा आमदार असतो, पुन्हा खासदार असतो, पुन्हा मंत्री असतो, पुन्हा म्हणजे मुख्यमंत्री असतो. अशा प्रकारे त्याच्यापेक्षा मोठे पद असतात. पण परमपद म्हणजे सर्वश्रेष्ठ पद, ह्याच्यापेक्षा पद मोठं नाहीच कोणचं. परमप्राप्त पदाची प्राप्तीही होणार नाही. शोक जन्म मरण दुःखाची निवृत्ती तर होणार नाहीच आणि परमपदाची प्राप्ती पण होणार नाही. यासाठी अशा गुरुचा त्याग करून एखाद्या श्रोत्री आणि ब्रह्मनिष्ठ वैराग्य संपन्न आणि दयाळू अशा सद्गुरूला शरण जाऊन निष्कपटपणे निष्काम बुद्धीने कायेने वाचेने आणि शुद्ध अंतकरणाने त्याची सेवा कर. त्या मित्रानं सांगितलं, त्यानं मार्गदर्शन केलं, संगती केली त्याची. आणि संगती केल्यामुळं संगतीसुद्धा कुणाची करावी ही खूप महत्त्वाचं आहे बघा. संगतीचा परिणाम अंजानपणानं होतो. आपण जर हातामध्ये फुलं घेतले वंजळीमध्ये तर हाताला सुगंध लागल्याशिवाय राहत नाही. पण त्याच हातात तुम्ही कोळसा घ्या आणि टाकून द्या, कोळसाचा त्याचा संपर्क थोडा एक सेकंद जरी आला तरी काळं लागल्याशिवाय राहत नाही. तसंच संगती करताना खूप मित्र करताना आपण दक्षता घ्यायला पाहिजे. आपण कुणापाशी बसायलो त्याचा परिणाम आपल्यावर अंजानपणानं होतो. आपल्याला वाटतं होत नाही, पण झाल्याशिवाय राहतच नाही. फुलं हातात जर घेतले तर सुगंध लागल्याशिवाय राहत नाही. कोळसा हातात जर घेतला तर काळं लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून इथं काय झालेलं आहे, ज्ञानी अशा मित्राची, सन्मार्गानं चालणाऱ्या ज्ञानी अशा मित्राची त्याला इथं संगती मिळालेली आहे आणि त्याच्यामुळं त्यानं संगती करावे सदा सजनाची, संगती करावे सदा सजनाची, संगती नसावे कधी दुर्जनाची, संगती नसावे कधी दुर्जनाची, संगती करावे सदा सजनाची, संगती करावे सदा सजनाची, संगती करावे सदा सजनाची. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ताई सुंदर, छान दिलं प्रमाण. सज्जनाची संगती करा म्हणजे त्याचे आपल्याला परिणाम आपल्यावर सुद्धा होतात. सज्जनाकडं बघून आपण तसं वागण्याचा प्रयत्न करतो. सद्गुण आपल्यामध्ये अंजानपणानं येतात, त्याला काय आणण्याची गरजच नाही. जसं जैसा करो संग तैसा चढेगा रंग म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून सज्जनाची संगती करावी
दुर्जनाची संगती करू नये. आणि तसेच इथं सुद्धा एका सज्जनाची संगती झालेली आहे त्याला, त्या जीवाला, आणि त्याच्यामुळं आणि त्यानं मार्गदर्शन केलं. सद्गुरूला शरण जा अशा प्रकारे त्याने सांगितलेलं आहे. आता कोणत्या आणि कशा सद्गुरूला शरण जायचे ही आपण उद्याच्या भागात बघू. आजचा वेळ आपला झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित. तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ही तुम्ही उद्या वाचून या. ह्याच्यामधले थोडे प्रश्न आपण विचारू, म्हणजे तुमच्या लक्षात राहते. आणि सगळ्यांनी बोलण्याचा प्रयत्न करा. जेवढं समजेल तेवढंच बोला. चुकलं तर चुकू द्या, काय होत नाही, चुकतच असते. चुकल्याशिवाय येत पण नाही. माझं ओम चुकतं नमः शिवाय. साष्टांग दंडवत चरणाला आज लय बोलावं वाटलं. एखादा शब्द चुकते काय की सांगावं काय की, पण ते एखादा शब्द काय व्हायला ते पूर्ण पाठ नाही अभंग, पण मनाच वाटलं, मला मनातूनच उत्साह झाला त्याचा. छान झालं. साष्टांग दंड. तर ही वाचा थोडं थोडं, आणि सगळ्यांनी थोडं थोडं बोलण्याचा प्रयत्न करा. पाठात भरपूर जण आहेत, पण 2-4 जणच बोलायलेत. आणि चुकलं तरी काय होत नाही. माझं सुद्धा खूप चुकतं आता सुद्धा, आणि आधी सुद्धा चुकलेलं आहे. चुकतच असते, चुकीतूनच माणूस वर येत आहे. म्हणून सर्वांनी बोलण्याचा प्रयत्न करावा. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित. तुम्हा सर्व मुमुक्षुजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. माझ्या मुखातून जे योग्य शब्द बाहेर पडले ते माझ्या सद्गुरुनाथाचे, म्हणजे अयोग्य बाहेर पडले शब्द ते माझ्या वाणीचा दोष. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.